नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या तडीपारीच्या कारवाईवर अखेर शिक्कामोर्तब झालाय. त्यांना 6 महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय. या निर्णयामुळे चंदगड तालुक्यात राजकीय, सामाजिक आणि कायदेविषयक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ॲडव्होकेट संतोष मळवीकर हे चंदगड तालुक्यातील विविध सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी परिचित आहेत. त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं, निवेदनं तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची अनेक उदाहरणं आहेत. चंदगड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. दरम्यान त्यांच्या विरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची तालुक्यात मोठी चर्चा रंगलेली होती. एप्रिल 2026 मध्ये त्यांना तडीपारीची अंतिम नोटीस बजावल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर या कारवाईला न्यायालयीन पातळीवर आव्हान देण्यात आल्याची आणि हद्दपारीच्या नोटीशीला अंतरिम स्थगिती मिळाल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. मात्र पुढील प्रक्रियेनंतर प्रशासनानं अखेर ॲडव्होकेट मळवीकर यांच्यावर 6 महिन्यांच्या तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे आता पुढील 6 महिने त्यांना संबंधित आदेशातील हद्दीत राहता येणार नसल्यानं त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ॲडव्होकेट मळवीकर यांनी यापूर्वी विविध जनहिताच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. चंदगड आगारातील बससेवेच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तिलारी घाटातील अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांच्या तडीपारीच्या अंतिम निर्णयावर कारवाई नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, प्रशासनाच्या आदेशात कोणते आरोप नमूद आहेत, पुढं ॲडव्होकेट मळवीकर यांची भूमिका काय असणार याकडे चंदगड तालुक्याचं लक्ष लागेल. दरम्यान तडीपारीच्या आदेशाविरोधात ॲडव्होकेट मळवीकर यांच्याकडून पुढील कायदेशीर पावलं उचललं जाणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात चंदगड तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होते.